नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट आहे। आता रेशनसाठी ई-केवायसी करावी लागणार आहे। काही रेशन धारकांचे रेशन जे आहे ते आता बंद होणार आहे। नक्की कशामुळे बंद होणार आहे, काय अपडेट आहे, नक्की तुम्हाला काय काम करायचे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता रेशनसाठी आता ई-केवायसी करावी लागणार आहे। बनावट ग्राहकांना यामधून चाप बसणार आहे। कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन करावे लागणार आधार लिंक। आता तुम्ही म्हणाल रेशनसाठी आता केवायसी कशासाठी करायची? केवायसी तुम्ही बँकमध्ये ऐकली असेल, पीएम किसानची ऐकली असेल, भरपूर ठिकाणी केवायसी करतात, तुम्ही पाहिले असेल। आता रेशनसाठी सुद्धा केवायसी करावी लागणार आहे। हा नवीन कार्यक्रम आता काढण्यात आलेला आहे। आता ही केवायसी का करायची, तर या संदर्भातील माहिती आपण पाहूया। राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे। यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्यांचे वितरण पारदर्शकपणे होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे। ई-केवायसी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावे लागणार आहे। दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-केवायसी युद्ध पातळीवर करायचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आलेला आहे। मात्र धान्यांचे वितरण करायचे की ई-केवायसी करायचे, असा दुकानदारांकडून प्रश्न विचारला जात आहे। राज्य शासनाने रेशनवरील धान्यांचे वितरण पारदर्शक होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे। त्यामुळे एका कार्डवरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदाराकडे जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे। यासाठी अद्ययावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर 4G ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसी करता येणार आहे। तर मित्रांनो, बनावट तसेच मृत लाभार्थी कमी करून धान्यांचे वितरण पारदर्शक होण्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे। यासाठी रेशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही नवीन 4G ई-पॉस मशीनद्वारे आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसी करू शकता। मात्र एखाद्या ग्राहकाचे जर 10 वर्षापूर्वीचे आधार कार्ड असेल, ई-केवायसी करण्यापूर्वी त्यांना आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे। त्यानंतरच रेशन कार्डची ई-केवायसी करता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक नवीन अशी अपडेट होती, ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।